हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच आसे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांची केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 67वा। जीव आणि ईश्वराविषयी ग्रंथकारांची मते, यामध्ये आपण सारांश रूपाने त्यांचे म्हणणे कसे आहे हे आपण कालच्या वेळामध्ये पाहिले होते। यामध्ये म्हणणारे दोघजण आहेत, दोघांची मतं सोबतच घेतलेली आहेत। प्रकाशात्मा विवरणकार आहेत आणि मुनी कोणते? विद्यारण्य। हां
विद्यारण्य स्वामी, विद्याधर स्वामी, हे दोघे जण आहेत. पण हे दोघे जण वेदांतीच आहेत. पण दोघांचीही मतं वेगवेगळी आहेत. कशाविषयी? जीव आणि ईश्वराच्या मानण्याच्या बाबतीत. मग प्रकाशात्मा काय मानतात आणि विद्याधर मुनी काय मानतात? तर प्रकाशात्माचं काय म्हणणं होतं? एकच अविद्या उपाधी मानून निर्वाह करता येतो जीवेश्वराचा. उपाधी एकच मानायची. आणि आता असे काही संप्रदाय आहेत एकच उपाधी मानणारेही आहेत. मग त्यांचं कुठं चुकतं का? चुकत नाही कुठं. पण त्यांनी सिद्धांताला कसं जुळवतात ही एक वेगळी प्रक्रिया आहे. आणि विद्याधर मुनी आभासवाद मानणारे आहेत, त्यांची ही वेगळी प्रक्रिया आहे. हे दोन उपाधी मानतात, माया आणि अविद्या. पण विद्याधर मुनी ह्या दोन उपाध्या मानून बरोबर सिद्धांत जुळवून देतात. पण प्रकाशात्मांचं तसं नाही. उपाधी एकच मानायची. मग या दोघांच्या म्हणण्यामध्ये शंका उत्पन्न कोणत्या होतात की हल्ली जे वेदांत श्रवण करतात त्यांना या श्रवणामध्ये कोण्या प्रकारचे शंका उत्पन्न होतील त्या शंकेचं समाधान करून दिलेलं आहे. मग हेच या ठिकाणी शंका उत्पन्न होतील की प्रकाश आत्मानी एकच उपाधी मानली तर त्याच्यामध्ये काय अडचण येते. आणि विद्याधर मुनींनी दोन उपाध्या मानल्यात पण त्यांनी आभास मानला आहे का नाही. आणि मग तो आभास प्राज्ञ स्वरूपामध्ये ज्यावेळेस जीव असतो त्यावेळेस ते लक्षण जीवावर जात नाही. त्यांच्यात ती एक अडचण येते. म्हणजे एकाचं जीवावर लक्षण झोपेमध्ये जायना झालंय आणि एकामध्ये काय अडचण यायली? प्रकाशात्म्याच्या दोघाची उपाधी एकच मानल्यामुळं जीवेश्वराचं स्वरूप सिद्ध होईल. पण ईश्वर स्वरूपाचं जर अविद्येमध्ये प्रतिबिंब मानलं तर जसा जीव आहे त्या अविद्येनं युक्त तसाच काय होईल? मग ईश्वरामध्ये आणि जीवामध्ये काय फरक आहे? आणि इकडे जे काही त्यांचं ईश्वराचा आणि जीवाचा अगोदर जे धर्म भिन्न भिन्न सांगितले आहेत ते सांगण्यात तरी काय अर्थ आहे? ही शंका येईल का नाही? अशी अडचण येईल का नाही? मग हीच अडचण कशी येते आणि आलेली अडचण कशी घालविता येते? आपण नुसता रात्री प्रश्न बघितला, त्याचं उत्तर दोन्हीचंही उत्तर नाही बघितलं. ग्रंथकारांनाही तसंच केलं आहे. अगोदर त्यांच्या मांडण्याचं जी रीत आहे ती मांडून ठेवली आणि आता त्यांच्या त्या सिद्धांताचं म्हणा किंवा त्या वादाचं निरूपण कसं केलं आहे ते इथं सांगणार आहेत. आज वर सांगितलेल्या
विवरण मतात. विवरण मतात म्हणजे विवरणकार कोण? प्रकाशात्मा. त्यांच्या मतात जीव ईश्वर चैतन्याच्या दोन उपाधी मानतात. त्यांच्या मतात एक मानतात का दोन मानतात? हां, जीव ईश्वराच्या दोन उपाधी न मानता एकच उपाधी मानतात. आणि ती ही उपाधी कोणची? अज्ञान. अविद्या बी मानत नाहीत. अविद्या मानली की माया मानावीच लागते, है का नाही? त्याविषयी बरंचसं काही सांगण्या येण्यासारखं आहे. अविद्या मानली तर माया मानावीच लागते, आणि अज्ञान जर मानलं तर माया मानायची गरजच पडत नाही. अज्ञान जर मानलं तर माया मानायची गरजच पडत नाही. म्हणून प्रकाश आत्मा यांनी अज्ञानच उपाधी एकच मानली, म्हणून त्यांना माया उपाधी मानण्याची गरजच पडत नाही. आता माया उपाधी जर नाही मानली तर मग ईश्वर मानित असतील का? ते ईश्वर मानायची सुद्धा गरजच नाही. असं याच्यामधलं मर्म आहे. मग ईश्वर न मानता भागत का? ईश्वर न मानता भागत का? भागत असेल तर कोणाचं भागत, भागत नसेल तर कोणाचं भागत नाही, है का नाही? हा मोठा वेदांताचा विषय आहे. वर सांगितलेल्या विवरण मतात जीव आणि ईश्वरांच्या दोन उपाधी न मानता दोघांची अज्ञान ही एकच उपाधी मानली आहे. दोघांचीही अज्ञान उपाधी मानली तर ईश्वराशी अल्पज्ञत्व येईल. जीव सर्वज्ञ आहे का अल्पज्ञ आहे? जीवाचं स्वरूप अल्पज्ञ आहे, है का नाही? म्हणजे ते धर्म त्याचा अल्पज्ञ आहे. ईश्वरा इतकं त्याला ज्ञान नाही, म्हणून त्याला अल्पज्ञ म्हणतात. पण ज्ञान नाहीच असं नाही, काही ना काहीतरी ज्ञान आहे. जसं गावामध्ये काही श्रीमंत असतात, कोणी म्हणतं का हो ते कसे येतात, तेव्हा तुला श्रीमंत येतं, आणि बाकीचे ते का नाहीत का, त्याचे इतके श्रीमंत नाहीत. त्याला का खाला मिळत नाही का प्याला मिळत नाही, बाकीच्या याला हो राहतेच झोपडपट्टीत, मात्र रोज जेवत येत ना, आहे का नाही? तसं जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणजे ज्ञान नाहीच असं नाही, म्हणून त्याला अल्पज्ञ म्हणतात जीवाला. आणि ईश्वराच्या ठिकाणी सर्व जाणीव असल्यामुळं त्याला सर्वज्ञ म्हणतात, है का नाही? आणि जीवाला सर्व जाणीव नाही होत, सगळं कळत नाही. आता मग हे दोघाचं कसं आहे? धर्म हे असे भिन्न भिन्न आहेत. दोघांची अज्ञान उपाधी मानली तर ईश्वराशी अल्पज्ञत्व येईल. आता ही काय झाली? शंका झाली. आता प्रकाश आत्माला एक उपाधी मानता वेळेस त्यांनी हा विचार नसन का केला? जर आपण एक उपाधी सांगायलो तर त्या उपाधीनं युक्त जो जीव आहे तो अल्पज्ञ आहे, आणि ती ईश्वरास उपाधी सांगायची म्हणल्यावर ईश्वरी कसा होईल? अल्पज्ञच होईल, हे का नाही? पण ते म्हणतात नाही होत. आता उघड आहे किंवा होईल असं वाटायले का नाही?
उघड आहे ना, पण ते म्हणतात नाही. आता जर समजा ज्याला ईश्वर कृपा झाली आहे आणि तो ईश्वर सतत त्याच्या सोबत राहतो, हां, आणि मग एखादा म्हणला मी 3 ताळांवर उडी मारतो, आता ते ऐकणाऱ्याला दुसऱ्या जीवाला काय वाटेल, यानं उडी मारली म्हणजे हा मारणारच, हां, पण तो म्हणतो नाही मी मरत नाही. 3 ताळांवर उडी मारली तरी मी मरणार नाही, मला कुठं लागणार नाही, काही नाही. तो तसा का म्हणतो, इतकी गॅरंटी? पण आपल्याला वाटायला का नाही, 3 ताळांवर उडी मारायची म्हणल्यावर काही ना काहीतरी लागणार, दुखापत होणार किंवा मरणार, हे होणारच आहे ना. पण तो उडी मारणारा म्हणतो मला उलसक सुद्धा खर्चटणार नाही. हे कशाच्या जीवावर म्हणायला? ईश्वर. हां, त्याला प्रसन्न कोण आहे? ईश्वर आहे. तसा प्रकाश आत्म्याला ईश्वर. ज्ञान कशाचं आहे? हां, त्यांना ब्रह्मज्ञान आहे. त्या जीवावर ते म्हणायला लागले तर ईश्वरावर दोष येणार नाही. म्हणजे अल्पज्ञाता जी त्या उपाधीने येते ती ईश्वरावर येणार नाही. म्हणजे ते गॅरंटीनं सांगायले तर आहे का नाही. तसा तो 3 मजल्यावर उडी गॅरंटीनं म्हणतो मला काही लागणार नाही. तसं प्रकाश आत्मा सुद्धा काय म्हणतात, काही दोष येणार नाही. पण आपल्यासारख्याला काय वाटायले, धडधड चुकायले तर, आणि म्हणाले तर आम्ही चुकत नाहीत. पण कसे चुकत नाहीत हे त्यांनी सांगितल्याशिवाय कसं कळण आपल्याला? हाच विषय काल झाला होता. शेवटी अशी कोणा शंका आली तर विवरणकार असे समाधान करतात. विवरणकार म्हणजे प्रकाशात्मा त्या शंकेचं असं समाधान करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते, ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ती उपाधी आपले दोष प्रतिबिंबात घालवीत असते किंवा दाखवित असते. उपाधी काय आहे? बिंब प्रतिबिंबाची आरसा, त्यालाच भिंगही म्हणतात. आणि शास्त्रीय शब्द काय आहे त्याचा? दर्पण. दर्पण म्हणजे भिंग. ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते, आता प्रतिबिंब हे उपाधीतच असते असं आपल्याला ज्ञान आहे का नाही? आता दर्पण म्हणजे भिंग हे उपाधी आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला प्रतिबिंब दिसत आहे का नाही? म्हणून ज्या उपाधीमध्ये ते प्रतिबिंब आपल्याला दिसते ती उपाधी आपले दोष, त्या उपाधीतले दोष ती कोणावर घाली? ती वास्तविक पाहता ती उपाधी म्हणजे तो आरसा काय दाखवितो? बिंबत दाखवितो ना, आहे का नाही? आणि ते दाखवितो त्याला म्हणतात प्रतिबिंब. त्याच्यामध्ये जे दिसतं त्याला काय म्हणायचं? प्रतिबिंब. मग जर मुखाव काही फोड असेल, तोंडावर काही काळा चट्टा असेल, आहे का नाही, नाकाचा शेंडा वाकडा असेल, तर ते भिंगामध्ये आपल्याला त्या प्रतिबिंबात दिसतंय. प्रतिबिंब तसंच दिसेल ना, जसं मुख असेल तसंच दिसायला पाहिजे ना. पण तसं मुख न दाखविता, जसं मुख असेल तसं ती उपाधी न दाखविता
ती वेगळंच मुख दाखवायली, जसं आहे तसं दाखविना. आता का दाखविना ती? उपाधी मुली नसणार. तिच्यामध्ये दोष आहे का नाही? तिचा पृष्ठभाग त्या उपाधीचा म्हणजे काचाचा पृष्ठभाग तरी खालीवरी असेल, किंवा त्यामध्ये सत्वगुणाचा काहीतरी अंश कमी असेल, म्हणजे तिच्यात नाना प्रकारचे काही ना काहीतरी दोष असेल. मग तिच्यात जे दोष आहेत ते कोणावर घालविणार? प्रतिबिंब. ती प्रतिबिंबावर दाखविणार आणि ती वेगळी राहणार. हां, त्यावेळेस जे काही प्रतिबिंब आपणाला दिसतं त्यावेळेस दोष प्रतिबिंबातच दिसतो, त्या उपाधीत दिसत नाही. हां, पहिल्या काळामध्ये भिंगसुद्धा मिळत नव्हतं. हो, तोंड बघायला भिंगसुद्धा मिळत नव्हतं. कुकू लावाय बाया एकुणेकीच्या घरी जात होत्या, इष्ट्याला सुद्धा एकुणेकीच्या घरी जात होत्या. तर एका बाईच्या नवऱ्यानं ही रोजच चालली दुसऱ्याच्या इथं, म्हणून त्यानं तिला आरसा आणून दिला. मिळत नव्हतं म्हणून जितकं स्वस्त मिळेल तितकं माणूस आणत होतो पहिलं. हां, वस्तू कशी बी असू द्या, फक्त स्वस्त असावं असं आणायचं. आणि मग ते भिंग आणलं, ते आणणाऱ्याला का तिथं का तोंड बघून आपलं भिंग घ्यावं असं काही ज्ञान बी नव्हतं तेव्हा. हां, भिंग म्हणजे भिंग मानायची, आरसा म्हणजे आरशात दोष असतो हे त्यांना सुद्धा माहीत नव्हतं त्या काळात. आता बी आहे का नाही कोणाला ठावं. पण आता आरसे तसे दोषवान येईच ना हे आसन आहे का नाही. पहिले येत होते, पहिले काय काय आरसे असे होते, 2 डोळे असून सुद्धा एकच डोळा दाखवित होते. ते पिक्चरमध्ये दाखवितेच वाटतं अजून, तसा ते प्रयोग करते. तर एका माणसाचे 7-7, 10-10 माणसं दाखविणारे आरसे. तर काही काही आरसे असे असतात, गोल तोंड असलं तरी लंबुळं तोंड दाखवित येतं. तोंड गोल आहे पण लंबुळं दाखवित येतं. हां, उभरंग तोंड असलं तरी चप्पट तोंड दाखविणार आहेत काही काही आरसे, है का नाही. म्हणजे त्या माणसानं तो आरसा आणला पण तिथं बघून आणला नाही. आणि मग घरी आणल्यावर बायकोनं म्हणलं, बघ तुला कुकुल्याला आरसा आणलाय. ती म्हणली, बरं झालं माय, मला शेजारणीच्या इथं जायचं आता बंद झालं मग. हां, मग ती दुसऱ्या दिवशी ती आरसा घेऊन कुकू लावायला गेली ना. हां, त्यावेळेस त्याचं नाक असं बिबटं दिसलं. नाक नकटी दिसली. म्हणली, मला न ग हे असला आरसा, मी का अशी नकट्या नाकाची आहे का. हां, तिनं त्या आरशात लावलंच नाही, गेली शेजारणीच्या इथं. हां, आणि मग तिथं गेल्यावर बराबर दिसलं ना तिला ते नाक. हां, तिनं दोष कशात मानला? ह्या उपाधीमध्ये दोष मानला का नाही. मग ती शेजारी म्हणली, तुझ्या नवऱ्यानं तर काल आरसा आणला म्हणून मला तो सांगितलं सण, कुकू लावाय कशी आली साजीकडं. अगं ती म्हणली, ते नकट्या नाकाचा आरसा आणलाय, त्याच्यात नाक नकट दिसायलंय. बरं, कुंकू लावण्याशी मतलब आहे, नाक दिसाना कसं बी. उपाधी तसं दाखवायली ते सुद्धा पटत नाही. मग हे उपाधीचे दोष कशावर जातात? प्रतिबिंबावर जातात. ती उपाधी दोष प्रतिबिंबावर घालवीत असते, असा तिचा काय नियमच आहे. आपण मागे उपाधी आणि अधिष्ठान यांच्या धर्माबाबतीत विशेष्य आणि विशेषण, आणि उपाधी आणि अधिष्ठान, विशेषण आणि उपाधी. उपाधी काय करते? आपले धर्म विशेषणावर घालून
वेगळी राहते, आहे का नाही, नामानिराळी राहते. आणि विशेषण काय करते, आपल्या धर्मासहित विशिष्टावर धर्म घालीत असतो. आणि विशेषण काय करतं, विशेष्यावर धर्म घालीत असतं. विशेषण त्यावेळेस ते भाग चांगला समजून सांगितला होता, आहे का नाही. विशेषण त्याचे धर्म त्याच्यासहित त्या विशेष्यावर म्हणजे विशिष्टावर. विशेष्य कोण, तो जीव, विशिष्ट प्रकारचा जीव, आहे का नाही. विशेष्य अधिक विशेषण बरोबर विशिष्ट, आहे का नाही. म्हणून उपाधी हे विशेषणावर धर्म घालविते. म्हणून उपाधी ही विशिष्टावर धर्म घालते, आहे का नाही. म्हणजे विशिष्ट काय आहे, प्रतिबिंब आहे. विशिष्ट काय आहे, प्रतिबिंब, आहे का नाही. आणि उपाधी आरसा आहे का नाही. आणि विशेष मुख आहे, पाहणारा, मुखवार. मग ती उपाधी धर्म कशावर घालायली, विशिष्टावर, आहे का नाही. मग बिंबात ती दाखवित नाही दोष. बिंबात दाखविते का ते आरसा दोष, ते दोष कशावर घालवायला आहे, प्रतिबिंबावर घालवित आहे. जसे दर्पण रूप उपाधीमध्ये, दर्पण रूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते. मुखाचे प्रतिबिंब आरशात म्हणजे उपाधीत होते. तेथे दर्पणरूप उपाधीचे दर्पणरूप कसे दिसते, श्याम, पिवळा, लहान, मोठा. त्या ठिकाणी अनेक दोष प्रतिबिंबाच्या ठिकाणी प्रतीत होतात. त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी लहान, मोठा, काळा, गोरा असे दोष त्याच्या ठिकाणी दिसतात. मुख्य बिंब जे मुख आहे ना, त्याच्या ठिकाणी अनेक दोष मुख्य बिंब जे मुख त्याच्या ठिकाणी प्रतीत होतात. त्याच्या ठिकाणी होत नाहीत. बिंबाच्या ठिकाणी दोष होत नाहीत. मग दोष कुठं दाखविते ती उपाधी, प्रतिबिंबात दाखविते, बिंबामध्ये दाखवित नाही. आणि प्रतिबिंब कुणाचं आहे, बिंबाचंच आहे का नाही. मग ती बिंबामध्ये दोष न दाखविता ती प्रतिबिंबात दाखविते. तसे दर्पणस्थानी जे अज्ञान, दर्पणाच्या ठिकाणी भिंगाच्या ठिकाणी काय धरायचं, आता अज्ञान धरायचं. काय, उपाधी, आहे का नाही. मग त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंब रूप कोण आहे, ईश्वर आहे का जीव आहे, जीव आहे का नाही. त्या अज्ञानात प्रतिबिंब रूप म्हणून जीव आहे. आणि त्याच्या ठिकाणी अज्ञानकृत, अज्ञानाच्या योगाने अल्पज्ञाता ती दोषाचे भान होते. दोषाचे भान कोणात होणार, जीवाच्या ठिकाणी होणार. मग ईश्वराच्या ठिकाणी कसे होतील, अज्ञानकृत असणारे दोष, अज्ञानामध्ये असणारे दोष हे कोणात जाणार, ते प्रतिबिंबात जाणार, म्हणजे जीवात जाणार, आहे का ना. बिंबात का घालवित नाही ती, तसा तिचा नियमच नाही. तशी उपाधी अज्ञानाची ही जीवावरच दोष घालविती, ईश्वरावर
ईश्वरावर ती घालवीत नाही, बिंबावर घालवीत नाही. त्याच्या ठिकाणी अज्ञानकृत अल्पज्ञातादी दोषांचे भान होते. अल्पज्ञातादी दोषाचे भान जीवामध्येच होते. बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी होत नाही. आभास आणि प्रतिबिंब, आभास आणि प्रतिबिंब यांचा इतका भेद आहे, यांचा फरक आभासवादामध्ये आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये जाणण्याचा इतका फरक आहे. कितका? उपाधीमध्ये असणारे जे दोष आहेत ते दोष त्या उपाधीत पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याच्याच ठिकाणी दोष ती उपाधी दाखविते, बिंबाच्या ठिकाणी दाखवित नाही. मग बिंब स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर आहे आणि ईश्वराचंच प्रतिबिंब त्या अज्ञानात पडलंय आणि ते पडलेलं प्रतिबिंब जीव आहे आणि त्या उपाधीमध्ये असणारे दोष त्या जीवामध्ये चाललेत, ईश्वरामध्ये. म्हणून एक उपाधी मानली तरी पण जमत आहे. एक उपाधी मानली तर चाललाय विषय काय, उपाधी एक मानली तर काही दोष येत नाही. असं प्रकाशात्मा पटवून द्यायलेत ना. मग आम्ही एकच उपाधी मानतो तर अज्ञान, आणि त्या अज्ञानामध्ये प्रतिबिंब जे पडतं ते जीव, आणि ज्याचं प्रतिबिंब पडतं तो ईश्वर. ज्याचं प्रतिबिंब पडलं तो ईश्वर आहे का नाही. आता भिंगात प्रतिबिंब ज्याचं पडतं त्याला काय म्हणते तर बिंब, मुख आहे का नाही. मग मुखाच्या ठिकाणी ईश्वर मानायचा आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी जीव मानायचा. मग दोष त्या ठिकाणी कशात दिसते दाखविते ती उपाधी, जीवाच्या ठिकाणी दाखविते. मुखाच्या ठिकाणी आरसा दोष दाखवितो का. मग मुखाच्या ठिकाणी ईश्वर मानायचा आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी जीव मानायचा, आणि उपाधी आरसा एकच मानायची, अज्ञान एकच मानायचं. मग असं मानल्यावर जमतं का नाही. असं प्रकाशात्माचं मत आहे. मग यांनी एकच उपाधी मानली का नाही. मग यामध्ये आणखी काही शंका होती का. मग या ठिकाणी अशी शंका उत्पन्न व्हायला पाहिजे, प्रकाशात्मा ईश्वर मानतात का नाही. कारण उपाधी जी आहे ती सांगितलेली उपाधी ही जीवाची आहे. ईश्वराची उपाधी सांगतात का. आणि एक उपाधी दोघाची असते का. आणि मग प्रकाशात्मा एकच उपाधी सांगायलेत ना. मग ती कोणाची उपाधी आहे. जीवाची उपाधी आहे. आणि मग ईश्वराची उपाधी. पण ते म्हणालेत ना भागायला एकाच उपाधीवरच. अहो जीव अल्पज्ञानवान आहे आणि ईश्वर सर्वज्ञ आहे का नाही. म्हणजे एक अंधार आहे आणि एक प्रकाश आहे, आणि दोघं एका घोंगडी खाली कसे जमते ना, कसे राहते ना. एकच उपाधी मानल्यावर जमन का. पण प्रकाशात्मा म्हणतात हो जमत आहे. असं म्हणलं की ते काय म्हणते तर जीव काय पूर्ण अज्ञानी नाही. कसं सांगायला तुम्ही, अल्पज्ञानी सांगायला आहे का नाही. मग ते धकवून घेतात अल्पज्ञान आहे म्हणून, ईश्वर अल्पज्ञान आहे म्हणून असं त्याला समजितो. आणि जीव तो ईश्वर कसा आहे सर्वज्ञ आहे म्हणून असा तो समजितो. कारण तो सर्वज्ञ आहे, जीवाला कळत आहे जर सज्ञान आहे तितकं त्याला. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि ईश्वराला तर जीव अल्पज्ञ याचं ज्ञान तर आहेच. मग एकूण एकाला ज्ञान आहे म्हणून एका पांघरुणाखाली दोघं झोपत येतं. एकूण एकाला दोघाची ओळख आहे, ओळख नाही अशी थोडीच आहे. पण नियमानं दोघाला एक उपाधी
जमती का? नाही. आणि जर तसा आपला भाव झाला असला, ते अज्ञान जर गेलं असलं, अज्ञान गेल्यावर काय भाव होणार? जीव आणि शिव दोन्ही मुळीच संचरले जैसे तैसे. मग त्या ठिकाणी कशाला भांडणं लागते ना? दोघं एका ठिकाणी नाही का झोपणार? मग तसा प्रकाश आत्मा म्हणतात अज्ञान निवृत्ती करून दोन्हीही चैतन्य एकरूपच आहेत. दोन्ही चैतन्य एकरूपच आहेत. आणि जरी असा विचार केला, जीवाचं तरी अधिष्ठान ब्रह्मच आहे आणि ईश्वराचं तरी अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मच. दोघाचं अधिष्ठान एकच आहे. आणि मग दोघाचं अधिष्ठान एक मानल्या उपाधी तरी दोन कशाला? हा, आता दोघा भावात जर एकच लेकरू असलं, मुलगा असला, हा, दोघा भावात एकच मुलगा, मग त्या मुलासाठी दोन दोन आयर येतेन का? त्या मुलाला दोन दोन आयर आणीन का त्याचा सासरा? म्हणजे डबल. कारण त्याला का एक चुलता आहे आणि एक बाप आहे. म्हणजे हे दोघं भाऊ आहेत, पण दोघा भावात एकच आहे ना मुलगा. हा, मग तो एक जरी असला तरी पण त्याच्यामध्ये काही वाद होत नाहीत. हा, वाद कसे होत नाहीत? कारण तोही त्याला मुलगाच मानतो, म्हणजे चुलताही त्याला मुलगाच मानतो आणि पिताही त्याला मुलगाच मानतो, है का नाही? मग कधी कधी तर तो म्हणतो हा आमचाच आहे, बाप बी म्हणतो माझाच आहे, तो बी काय म्हणतो माझाच आहे. हा, तसं ब्रह्माला जर विचारलं ईश्वर कुणाचा आहे आणि जीव कुणाचा आहे, हा, मग हे दोन झालेत. हा, पण एकाचेच झालेत ना ते, है का ना? मग हे दोन दोन कधी वाटायले तर त्या अज्ञानाच्या उपाधीमुळं. आणि ती जर निवृत्त झाली तर एकच होणार का नाही? हा, आणि ते एकाचे दोन कोण करायले? अज्ञानच करायले ना एकाचे दोन, है का नाही? आता एकच ढेलय आणि त्याच्यात एक धुरा टाकला, ते एकच धुरा हा एका ढेल्याचे. आणि तसंच आहे ना मग हे पण ब्रह्म एकच आहे, पण मधात हे अज्ञानाचा धुरा पाळला की एकीकड ब्रह्म आणि एकीकड जीव, है का नाही? ही उपाधी करायची. मग ती उपाधी ब्रह्माला काय धक्का लावती का? त्याला लाग नाही बोलायला, है का नाही? ते तिचे सगळे धर्म तिच्याजवळ तरी ठेवावं तिनं, ते तिच्याजवळ बी ठेवत नाही. हा, का म्हणून ठेवत नसन बरं? ती जड आहे ना, तिला तिचा सुद्धा सांभाळ करता येत नाही. हा, त्या उपाधीला तिचा सुद्धा सांभाळ करता येत नाही. प्रकाशाला सोडून अंधाराला राहता येत नाही. लय भेत आहे अंधार. प्रकाशाला सोडून अंधार अजिबातच जात नाही, त्याच्या जवळ जवळच राहतंय आणि त्याच्यात बी मिसळत नाही. तशी उपाधी चैतन्याला सोडून राहतच नाही, पण तिचे धर्म सुद्धा तिला सांभाळा येत नाहीत. म्हणून ती कोणावर घाली होती तिचे धर्म? त्या विशिष्ट प्रतिबिंबावर, त्याच्यावर धर्म, सांभाळमय धर्म, सांभाळमय धर्म. हा, आणि आता हिच्या ठिकाणी असणारे जर दोषवान धर्म असले तर ते धर्म कोणावर दिसणार? त्या प्रतिबिंबावरच दिसणार ना, जीवावरच दिसणार ना. मग आता जीव अज्ञानी, तो म्हणतो मी करताय, मी भोगताय,
मी संसारी आहे, हे का म्हणून म्हणायला आहे असा? उपाधी. तो धर्म त्या उपाधीचे येतात, आहे का नाही? आता संसार कोण देह इंद्रिय हेच करायलेत का नाही? हां, तिथं त्या चैतन्याचं काय आहे बरं? सगळं हेच आहे का नाही? मग हिचे धर्म ते जीव चैतन्य काय म्हणतंय? हे मावा मुलगा आहे, ही मै बायकुई, हे मवरान आहे, मवच म्हणतंय ते, आहे का नाही? मग त्याचा फोटो घेतात का? त्याच्या देहाचा फोटो घेते तो तिथं रजिस्ट्री ऑफिसला? देहाचा. त्याचा घ्या येत आहे का? मग ते देहाच्या फोटोलाच म्हणतोय हे मावा फोटोई, ते देहाच्या फोटो असतंय. हां, मग तिथं ते रजिस्ट्रीवाले म्हणतात हो हे तुमचाच फोटो आहे, ते मान्य करतात. पण देव म्हणत नाही हे तुवा फोटो आहे. देव म्हणतो का? तिथं कसा आहे? खरा नाही आहे ना. ते म्हणते तू हे नाहीसच. ते म्हणते मवा नाही तो कशा, आता ह्याच नावावर जमीन मला तिथं मिळालेली. अरे ते देहाचा फोटो आहे, ते तू हा नाही. पण हे समजायला काय लागत आहे? हा, आणि काय कायला हे समजणं वाकडं लागत आहे. हा, पण हे समजायला ज्ञान लागत आहे, ज्ञान, आहे का नाही? हे ज्ञानाच्या गोष्टी आहेत. अज्ञानाच्या आहेत का? मग अज्ञानाच्या कोणत्या आहेत? नाही, ते मावाच फोटो आहे. ते फोटो कोणाचा मानतंय? ते अज्ञानी. हा, आणि तो माझा फोटो नाही असं मानणं हे कोणाचं आहे? ज्ञानाचं आहे. म्हणून अध्यात्मशास्त्र ऐकायला ज्ञान लागत आहे. ती बुद्धी ज्ञान रूप असावं लागते, आहे का नाही? मग त्यावेळेस शास्त्र काय बोलतंय, कसं सांगतंय हे कळतंय. मग प्रकाशात्मा म्हणायला लागले दोघाला एक उपाधी जमती सांगायला. पण शास्त्र ऐकून मी वाटतंय एक उपाधी कशी जमन दोघात? महाभारतामध्ये 6 जणांमध्ये एक उपाधी सांगितली, इथं तर 2च सांगायलेत. दोघातच एक सांगायलेत ना. महाभारतात 6 मध्ये एक उपाधी मानली, के 5 मध्ये 5 मध्ये एकच उपाधी मानली. ती कशी मानली? असन तवाच मानली असन का नसन तवा मानली? 5 मध्ये एकच उपाधी. उपाधी काय असती? कार्याला कारण असते, तिच्यापासून काय होतात? कार्य होतात. मग हे 5 काय आहेत? कार्य आहेत. हे 5 काय आहेत? कार्य आहेत. आणि त्या कार्याला कारण असणारी उपाधी, आहे का नाही? मग त्या उपाधीपासून किती कार्य होतात? पंचमहाभूत 5, आप, तेज, आकाश, वायू आणि पृथ्वी, आहे का नाही? हे उपाधी नाही, याला हे कार्य आहेत ना. उपाधीचे कार्य आहेत. मग ही एकच उपाधी किती जणाला लागली, आहे का नाही? अहो जगात किती वस्तू येतात? ह्या जगात वस्तू किती असत्या ना? आणि इतक्या वस्तूला एकच उपाधीनं उपादान कारण किती आहे? हां, उपादान कारण एकच आहे ना. मग एकाच उपादान कारणापासून इतक्या मोठ्या वस्तू झाल्या आता. हां, मग इथं प्रकाश आत्माला जी उपाधी सांगायची अज्ञान, ती दोघाला सांगायला काय अडचण आहे? दोघाला म्हणजे कोणाला? जीवाला आणि ईश्वराला. इथं तर दोघालाच सांगायची ना. पण ती सांगता यावी ना. दोघाला एक उपाधी सांगता यावी, 5ला एक उपाधी सांगता यावी. हा,
एकाला एक उपाधी सांगता यावी आणि एकात उपाधी नाही हेही सांगता यावं. एकात उपाधी नाही हे बी सांगता यावं लागतं आणि उपाधीमध्ये एक नाही आणि उपाधी नाही. उपाधी ही उपाधी नाही. मग आहे हे बी सांगता यावं पण कशी आहे ते बी सांगता यावं. आहे हे सांगता आल्यावर कसं आहे? उपाधी आहे. मग कशी आहे? सत्य आहे का? आहे का नाही? मिथ्या आहे. मग मिथ्या हे सांगता यावं ना. उपाधी कशी आहे मग हे सांगता यावं लागेल ना. हा का खरीच उपाधी खरी असते का? नाही. मग ती उपाधी कुठे राहती? ती कुठे राहती ती बी सांगता यावं. चैतन्याच्या आश्रित ती कुठे राहती? हां सोडून राहती का? त्याच्यात राहती का? त्याच्यात बी राहत नाही आणि सोडून बी राहत नाही. कुठे राहती? आश्रयावर राहती. आहे का नाही? म्हणून ही उपाधी जी आहे ती उपाधी आश्रयावर राहते आणि ती कल्पित आहे आणि एकाच्याच आश्रयावर राहते. आहे का नाही? आणि ती कधी असते आणि कधी नसते म्हणून ती कल्पित असते. असते तर कशी असते? कल्पित असते. आणि त्या कल्पित उपाधीपासून एकाचे दोन करता येतात. त्या कल्पित उपाधीपासून एकाचे दोन होतात. एकापासूनच होतात ना दोन. एक आणि एक. हां पण ते करणारं पाहिजे ना. हे करणारं पाहिजे. तसं एका उपाधीपासून तिच्यामध्ये पडलेलं एक प्रतिबिंब आणि ते मुख्य असणारं बिंब हे दोन झाले का नाही? आणि ती एक आहे का नाही? मग याच्यामध्ये हे जे तीन आहेत, एक नाहीच आहे, एक मिथ्या आहे आणि एक सत्य आहे. ब्रह्म सत्य आहे. हा पडलेलं प्रतिबिंब मिथ्या आहे. असत रूप आहे ते खरं नाहीच आणि मिथ्या उपाधी आहे. आणि ते कार्य पडलेलं ते नाहीच. मग नाही तर दिसायलंय कसं? तो भ्रम आहे. ते दिसायले ना, ती दाखवायली ना. ती काय दाखवायली? ते तिसरं दाखवायली का? ती एक ब्रह्मचैतन्य एक आणि तिच्यात पडलेलं प्रतिबिंब एक असं हे तिसरं दाखवायली का? ती ते पहिलंच दाखवायली ना. ते तिच्यात दाखवायली आणि ते तिच्यातले धर्म त्याच्यावर चाललेत म्हणून ते वेगळं दिसायले. नाही तर ते वेगळं दिसलं तरी तेच आहे ना. जीव जरी झाला असला तरी ब्रह्मच आहे ना. कशामुळे झालाय जीव? ब्रह्मामुळं थोडाच झालाय. त्या उपाधीमुळं जीव झालाय. आहे का नाही? आणि ब्रह्मामुळं तो ब्रह्मच आहे. ब्रह्मामुळं तो ब्रह्म आहे. कारण तो ब्रह्माचाच अंश आहे ना. अंश कोणाचा आहे? तो ब्रह्माचाच आहे. तुकडा तो ब्रह्माचाच आहे ना. त्याला जितकी किंमत आहे तितकीच ब्रह्माला किंमत आहे. म्हणजे ब्रह्माला जेवढी तेवढीच त्याला किंमत द्यावी लागल. 1 तोळ्याचा हार काय आणि 10 तोळ्याचा हार काय? सोनाराला एकाच भावात घ्यावा लागन का? तो 10 तोळ्याचा झाला म्हणून त्याला भाव जास्त द्यायचा? भाव एकच द्यावा लागन ना. हा तसं लहाना जावाई झाला काय, मोठा जावाई झाला काय, सगळ्याला पोरीच्या लग्नामध्ये दोघालाही आयर घ्यावं लागल. ज्येष्ठ जावाई, मधवा जावाई आणि आता नवीन होणारा लहाना जावाई. पण शेवंती तर त्या दोघाला घ्यावंच लागन, तिघाला घ्यावंच लागन ना.
हा तिघाला बी आता त्याला काय घेतली नव्हती का आधी त्याच्या लग्नात? त्याला शेवंती का नव्हती का? त्या जावायला घेतली पहिल्या ज्येष्ठ जावायला, त्याच्या लग्नात नवरदेवाला शेवंती असतीच की हो. आणि मग त्याच्या मेवणीच्या लग्नामध्ये बी पुन्हा अजून त्याला शेवंती. मग किती मेवणी असू द्या तितक्या लग्नात त्याला. मग ते बकळ झाले की मग ते ज्येष्ठ जावे म्हणते मला लय बकळ शेवंती येणार आहेत. याचा अर्थ काय? मला लय बकळ मेवणी आहेत. है की नाही? मग जीवाच्या ठिकाणी जे काही कार्यरूपता यायली, कार्यरूपताच यायली ना त्याच्या ठिकाणी. कशामुळं? त्या उपाधीमुळं, अज्ञानाच्या उपाधीमुळं यायली. कार्यरूपता जरी आली, ती जरी असत रूपानं असली, भ्रमरूपानं जरी असली, पण त्याच्यातला जो अंश आहे चिदांश, तो चिदांश ब्रह्माचाच आहे ना. आभास जो आहे त्याच्यामध्ये पडलेला तो कोणाचा आहे? उपाधीचा आहे का? उपाधीत पडलाय, उपाधीत पडलाय. उपाधीत पडला म्हणून तो उपाधीचा नाही. म्हणून तर लेकरायच्या पुढी बापाचं नाव लावतात, कारण तो आभास कुणाचा आहे? पित्याचा आहे. आणि तो कशात पडला? उपाधीमध्ये, आहे का नाही? मग त्याच्यात पडल्याला तो आभास कुणाचा आहे? पित्याचा आहे. ते उपाधीचा पडला नाही आभास तो, म्हणून ते तिचं नाही. ते तिचं नाही, तिच्यापासून जन्मलंय पण तिचं नाही. बघा ना. हा आता हे जीव कोणामुळे झालाय? आहे का नाही? पण तिचा आहे का? कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. आहे का नाही? त्याच नियमानं. मग एका उपाधीमुळंच तो जीव बी व्हायलाय आणि ब्रह्म बी व्हायलाय. आहे का नाही? पण ब्रह्माला ते असो की नसो ब्रह्म आहेच, पण ती असल्याशिवाय ब्रह्माला ब्रह्म म्हणता येत नाही. म्हणजे ब्रह्मसुद्धा तिच्यामुळंच व्हायलंय. ब्रह्म मानण्याचं प्रकाशन जे व्हायलंय ते कोणामुळं व्हायलंय? आणि ती जर नसली तर मग ते ब्रह्माला ब्रह्मसुद्धा म्हणता येत नाही ना. है का नाही? नवरी जर नसेल तर नवर देव मन तिथवर तर जाताच येत नाही, न सुद्धा म्हणा येत नाही. नवरदेव नाही हे सुद्धा, आणि आहे तर म्हणणं लांबच राहिलं. नवरी असेल तर नवरदेव, आणि नवरी नसेल तर नवरदेव नाहीच. तसं ब्रह्माला ब्रह्म हे नाव उपाधी जर नसेल तर, आहे का नाही? अहो कोणी जन्माला आलं तर म्हणेन देव देव, जन्मालाच कोणी नाही आलं तर देव कोण म्हणीत? सांगायचं तात्पर्य काय? आभास आणि प्रतिबिंब, आभास आणि प्रतिबिंब यांचा इतका भेद आहे हे सांगायचं होतं. भेद. आभास पक्षात आभास मिथ्या आहे. आभास पक्षात, आता आभास पक्ष कोणाचा आहे? विद्याधर स्वामींचा आहे. हे का नाही? आणि मग त्याच्यात ते आभास कसा मानतात? मिथ्या मानतात. म्हणजेच जीव मिथ्या मानतात ते. आणि प्रतिबिंबवादात, बिंब प्रतिबिंबवादात प्रकाशात्मा मिथ्या मानित नाही. काय काय मानित नाहीत? हां, प्रतिबिंब मिथ्या मानित नाहीत. आता हे लय लक्षात घ्यायसारखं आहे. ते प्रतिबिंबाला मिथ्या मानित नाहीत.
आणि आपल्याला वाटतंय प्रतिबिंब तर मिथ्याच आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या निराळ्याच आहेत. खायच्या आपण प्रतिबिंबाला मिथ्या मानतात का नाही? खरं मानतात का त्याला? नाही. खरं मानित नाही त्या अर्थी ते कसं आहे का नाही? पण ते म्हणतात ते खरंच आहे, मिथ्या नाही ते. मग आता ते कसं खरं आहे ते सांग द्यावं लागेल ना पटवून. कारण सगळं जग कसं मानायले? मिथ्या मानायले ना. पण हे म्हणतात आरशात पडलेलं जे प्रतिबिंब आहे का ते सत्यच आहेत. म्हणजे बिंब जसं सत्य आहे का, बिंब जसं सत्य आहे का तसं प्रतिबिंब सुद्धा सत्यच आहे. जसं ब्रह्म ब्रह्म आहे का तसं जीव सुद्धा ब्रह्मच आहे. खरं आहे का नाही त्याचं म्हणणं? आता हे याच्यासाठी सगळ्या खाटापट चालल्यात का नाही? त्याला हे सिद्ध करायचे का नाही आता? म्हणून प्रतिबिंबाला मिथ्या कसं मानायला जमल त्याला? म्हणून ते म्हणतात प्रतिबिंब सुद्धा सत्यच आहे. प्रतिबिंबवादात हे रहस्य आहे. हे प्रतिबिंबवादामध्ये काय रहस्य आहे? रहस्य दळलेलं असतंय. रहस्य उघडं असतंय का? हां. मग आता याच्या सिद्धांतामध्ये हे रहस्य कळण्यासाठी ते रहस्य काय ते उलगडा करावा लागेल ना त्याचा. आणि मग ते सहजासहजी होईन का उलगडा? रहस्य काढायचं म्हणल्यावर अहो एखादा हांडा लागला तर ते ज्याला हांडा दिसला ना बुरजात कायात ते काढीत नाही. ते वैद्याची याची कोणाची तरी मदत घेत आहे. चल बाबा मायापाशी तिथं हांडा लागलाय आणि त्याला काहीतरी मंत्र भार काय कर, काही मला होऊ नये आणि मला ते काढून दे असं म्हणतंय ते. कारण ते रहस्य आहे ना. मग याच्यामध्ये हे रहस्य आहे हे काढायचं म्हणल्यावर सहजासहजी निघल का ते? आणि निघालं तर कळालं पाहिजे ना. जर निघालं तर म्हणून हे रहस्य जाणून घ्यायचंय त्यांच्या सिद्धांतातलं. कोणाच्या? प्रकाशात्माच्या. त्याचाच चालू आहे ना. प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही. प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही, पण प्रतिबिंब आपण सत्य समजत नाहीत. हे याच्यामध्ये रहस्य, याच्यामध्ये हे रहस्य आहे. म्हणून प्रतिबिंबवाद हे रहस्य आहे. प्रतिबिंबवादच हे काय रहस्य आहे. आता ते कसं रहस्य आहे त्याचं आपण उद्याच्या टायमात बघू. आता टाईम झालाय. मला वाटलं होतं हे पूर्ण होईल. बघू उद्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.